ज्यांचं शरीर तिकडं आहे पण मन मात्र इकडं आहे, अशा काही अडचणी आहेत, दवाखाना आहे किंवा शरीरात असणारी व्याधी आहे, अशा माणसाला समजा आजारी पडलेला आहे, त्या माणसाला 5-6 दिवसाकरता इकडं येता आलं नाही आणि त्याच्या मात्र आज मात्र तो माणूस व्यक्ती या ठिकाणी आलेला आहे, त्याच्याकरता मात्र आज असणार ते पुण्य सांगितलेलं आहे. नाही तर एवढा स्पीकरचा आवाज यायलाय तरी जुंधळा खुडायला, हरभरा काढायला, सगळे 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 कामं करायला. 6 दिवस कामं केली तर 7व्या दिवशी पगारीच्या दिवशी आला, त्याला नाही बरं का. अजिबात नाही. फक्त आजच्या दिवशीच पुण्य त्याला भेटणार, 6 दिवसाचं भेटणार नाही. आज शिवमहापुराण या ग्रंथाची असणारी आज सांगत आहे. म्हणजे आज काही लोक बोलत बोलत म्हणतील आज समाप्ती आहे. आता इकडे नका येऊ, आजी नका, आता कोणीच इकडे येऊ नका. आता आज या ग्रंथाची काही लोक म्हणतील समाप्ती आहे. समाप्ती नाही बरं का, ग्रंथाची असणारी सांगता असते. हुशार जर पाहुणा घरी आला तर घरातून निघून जात असताना म्हणतो येतो बरं का म्हणतो जातो. हुशार असणारा पाहुणा म्हणतो येतो. तसं या वर्षी या ग्रंथाची असणारी सांगता करायची, म्हणजे ग्रंथाला आज निरोप द्यायचा. कसा निरोप द्यायचा? देवा, तुम्ही 7 दिवसापर्यंत इथं आम्ही तुमचा असणारा ग्रंथ या ठिकाणी लावला, आता आम्ही पुढल्या वर्षीच तुम्हाला आमंत्रण देतो. म्हणजे पुढल्या वर्षी सुद्धा या. गणपती बाप्पाला विसर्जन करीत असताना आपण काय म्हणतो? गणपती बाप्पा. आणि पुढल्या वर्षी म्हणजे ती सांगता करायची असणारी भूमिका असते. तसं आज ग्रंथाची असणारी सांगता आहे. कालपर्यंत आपण या ठिकाणी जी कथा श्रवण केलेली आहे, वृंदा आणि जालंधर, भगवान शंकरांनी जालंधराचा असणारा वध केला, इथपर्यंत आपण कथा श्रवण केली. पुढं वर्णन केलेलं आहे. शंखचूड किंवा शंखचूड या दैत्याचा असणारा जो विवाह आहे तो तुलशीच्या सोबत आहे. तो शंखचूड सुद्धा असणारा दैत्य, तो सुद्धा मरत नव्हता. तिथं सुद्धा भगवान विष्णूने असणारी सहकार्य केलेलं आहे. ती सुद्धा महान असणारी पतिव्रता तुलशी, तिथं सुद्धा असणारं पातिव्रत्य नष्ट केलं. ही असणारी पुढली एक कथा सांगितली आहे. याच्या पुढली असणारी जी कथा आहे ती कथा अशी सांगितली जाते. गजासूर नावाचा असणारा एक दैत्य आहे आणि त्या दैत्याच्या असणाऱ्या वडिलाचं नाव सांगितलं जातं महिषासूर. महिषासुराच्या पोटी जो जन्माला आला त्याचं नाव गजासूर. विशेष स्वरूपामध्ये इतकी असणारी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान शंकराला असणार प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर वरदान वगैरे असणारे मिळवून घेतले. ब्रह्मदेवानं सुद्धा असणारे वरदान दिले. कालांतरानं घटना अशी घडली, काशीपुरीमध्ये आला आणि काशीपुरीमध्ये आल्याच्या नंतर अनेक प्रकारामध्ये असताना त्यानं पाप कर्म करण्याकरता सुरुवात केली. आणि पाप कर्म करण्याकरता सुरुवात केल्याची नंतर देवता मंडळी, ऋषीमुनी सगळ्याचे यज्ञ असणारे उद्ध्वस्त करून टाकण्याकरता सुरुवात केली. सगळ्या जणांनी भगवान शंकराचा असणारा धावा केला. भगवान शंकराचा धावा केल्याच्या नंतर भगवान शंकर धावून आले आणि त्या गजासुराचा आणि भगवान शंकराचं युद्ध सुरू झालं. त्या घनघोर युद्धामध्ये भगवान शंकरांनी आपल्या हातातला त्रिशूळ घेतला आणि त्रिशूळ त्याच्या पोटामध्ये टाकला आणि त्याला वर असं उचललं. आता आपण प्रमाण ऐकलेलं आहे, त्रिशूळापुरी काशीपुरी. जसं त्रिशूळावर काशीपुरी धारण केली आहे तसं भगवान शंकरांनी त्या दैत्याला असा त्रिशूळ पोटामध्ये घातला आणि त्रिशूळासहित असं वर उचललं. त्याला पोटात त्रिशूळ आहे, एका साईडला पाय असे लोंबतात, एका साईडला शिरकमल असं लोंबतं. तिथं जर कुठला दुसरा व्यक्ती असा त्यानं रडण्याकरता सुरुवात केला असं, देवा वाचवा 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 असं म्हटलं असतं. त्या गजासुरानं भगवान शंकराची स्तुती करण्याकरता सुरुवात केली. देवा, आजपर्यंत माणसाला मरण तर कुठेही येतं, पण आज माझं काय भाग्य चांगलं आहे, मरण येत असताना मला तुमच्या असणाऱ्या शस्त्रानं त्रिशूळानं असणारं मरण येत आहे. एवढंच नाही, त्रिशूळ मारणारा सुद्धा कोण आहे? त्रिशूळ मारणारा सुद्धा भगवान शंकर, संपूर्ण त्रिभुवनाचे असणारे मालक, आणि त्यांच्या हातानं मला मरण येत आहे. अहो, सगळेजण भगवंताला उचलण्याचा प्रयत्न करतात, डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करतात, ग्रंथ डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करतात, पण माझं आज काय भाग्य आहे, देवानं उचललं मला आणि वर असं धरलं छत्रछायेखाली. काय माझं भाग्य असेल?
देवा एक माझी विनंती आहे बरं का, आज तुम्ही मला छत्रीसारखं वर धरलं, माझी अपेक्षा आहे मरण यावं तर असंच मरण यावं बरं का. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथ. भगवान शंकराची स्तुती करण्याकरता सुरुवात केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. अरे बाबा, शेवटची मरण्याची तुझी वेळ आली, काय पाहिजे तुला सांग. त्यावेळेस त्या जो असणारा गजासूर आहे त्यानं प्रार्थना करण्याकरता सुरुवात केली. देवा मला दुसरं तिसरं काही देऊ नका. जो त्रिशूळ तुम्ही माझ्या पोटामध्ये टाकला का नाही, आता हे माझं कातड म्हणजे अपवित्र नाही आता, कारण तुमचा त्रिशूळानं त्याला स्पर्श केलेला आहे. हे कातड माझं आता अपवित्र नाही, पवित्र झालं, कारण तुमचा त्रिशूळ पोटामध्ये घुसला. माझी एक विनंती आहे, एक म्हणजे मला तुमच्या चरणाच्या जवळ असणारी जागा मिळावी, एक अखंडतेनं तुमचं मी नामचिंतन करावं, दोन आणि तिसरी गोष्ट एक आहे, जो त्रिशूळ माझ्या पोटामध्ये घातला का नाही, माझ्या शरीराचं तुम्ही कातड काढावं आणि तुम्ही असणाऱ्या तुमच्या कमरेच्या भोवती किंवा शरीराच्या अंगावर असणारं परिधान करावं. दैत्याचं नाव आहे गजासूर, दैत्याचं नाव गजासूर, आणि आपण प्रमाणामध्ये म्हणतो गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, आणि गजासुरानं असणारं वरदान मागण्याकरता सुरुवात केली. देवा माझं जी कातड आहे का नाही, अपवित्र होऊ नये आता, आणि हे माझ्या शरीरावरचं कातड तुम्ही परिधान करावं. देवानं सांगितलं काही हरकत नाही, पण लक्षात ठेवा देवा, परिधान करत असताना कुठलाही कपडा किती जरी भारी असेल, वर्षाला 2 वर्षाला 4 वर्षाला तो फाटून जातो, नवे नवे जीर्ण होऊन जातो. पण ज्या माझ्या पोटामध्ये तुम्ही त्रिशूळ टाकला, हे जे माझं कातड आहे का नाही, किती जरी धुण्याचा प्रयत्न केला तरी धुरून त्याचा कलर निघून जाऊ नये. दुसरी गोष्ट, धुल्याच्या नंतर हे झिजू नये, याची जी कांती आहे ते कांती सुद्धा कमी होऊ नये. मला वरदान द्यायचं असेल तर माझ्या अंगावरचं असणार जे कातड आहे तुम्ही तुमच्या शरीरावर परिधान करावं. विचार करा, गरीबातला गरीब जरी माणूस असला तर त्याच्या कपाटामध्ये कपडे ठेवाय जागा नाहीत, पण भगवान शंकरला काही कपडे मिळणार नाहीत का? भक्ता करता दुसरं वस्त्र अंगावर नाही, फक्त गजचर्म. सांगितलं तथास्तु, काही हरकत नाही. त्याचं आणखी कारण सांगतो. माता सीता ज्या वेळेला अनुसया मातेनं जे वस्त्र दिलं का नाही, ते वस्त्र सुद्धा साधारण नव्हतं. ते वस्त्र सुद्धा असे दिले होते की त्या अनुसया मातेला माहिती होतं पुढे चालून राजा रावण सीतेचं असणार अपहरण करणार आहे. मग तिथं वस्त्र सुद्धा असं दिलं पाहिजे की ते एकतर फाटलं नाही पाहिजे, मळालं नाही पाहिजे, त्याचं तेज नाही कमी झालं पाहिजे. फुलाचा हार सुद्धा अनुसया मातेनं सीतेच्या गळ्यामध्ये घातला होता, उटी सुद्धा चंदनाची लावली होती, आणि सुंदर असणारी ती साडी सुद्धा असणारी परिधान केली होती. म्हणून 6 महिन्यापर्यंत अशोक वाटिकेमध्ये थांबली, पण शरीराचा दुर्गंध नाही, गळ्यामधली फुलाची माळ कधी सुकून गेली नाही. आणि पुढलं सांगतो, अंगावरचं वस्त्र सुद्धा आहे की नाही, त्याचं तेज कधी कमी झालं नाही, ते सुद्धा कधी मळालं नाही. त्या अनुसया मातेनं असणार ते वस्त्र दान केलं होतं. म्हणून आपल्या घरी जर कोणी आली का नाही एखादी महिला, चांगली साडी दान करायचा बरं का, व कसली दान करायचं नाही तर आपल्या इथं पाठ झालेला आहे, इकल्या लग्नातली 45 रुपयाची उचलायची तिकडं द्यायची, तिकून उचलायची तिकडं नेऊन द्यायची. मी तर सांगतो ना, एक साडी
कमीत कमी 600-700 लग्न लावून येते बरं का. तरी फिरायला चालूच आहे, तिची यात्रा कमीच नाही तिला. इकडून तिकडं तिकडून फक्त कॅरी बॅग मात्र बदललेली आहेत बरं का वरच्या, कुणाला कळू नये म्हणून. बस काही तो बाया एवढ्या हुशार का नाही, चांगली साडी आणि त्याचं स्टिकर काढायचं वरचं, 1000 रुपयाचं स्टिकर काढायचं आणि त्याच्यावर चिटकून टाकायचं. बायाली काही कळत नाही बरं का. किंमत जी जास्त असेल ती साडी चांगली, मग तिचा कलर कसा का असा. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. भगवान शंकराने असणारे आपल्या अंगावरती परिधान केलं. पुढे वर्णन केलेलं आहे. भगवान शंकरांनी नाग सुद्धा आपल्या गळ्यामध्ये परिधान केला. कंठी शोभे वासुकी हार. आता हाराचं काय वर्णन करावं, घरोघर बांधणं चालू आहे. बोरमाळ करा, बस हा दागिना करा. पण भगवान शंकरला काही दागिना मिळाला नसता का. पण कोणता दागिना घातला, साप म्हणजे काळ, ज्याला भगवान शंकर गळ्यामध्ये घालून फिरतात. काय वर्णन करावं. कंठी शोभे वासुकी हार. भगवान शंकरांनी गजचर्म असणारं परिधान केलं आणि गजचर्म परिधान केल्याच्या नंतर गळ्यामध्ये असणारा वासुकी असणारा हार, सुंदर सुंदर स्वरूपामध्ये असणारी विभूती, हे सगळं जे भगवान शंकराचं जे लेणं आहे, हे केवळ फक्त असणारा आपल्या भक्त मंडळीला खुश करण्याकरता. शिट्टी मारले पुढे, फक्त भक्त मंडळीला खुश करण्याकरता. ट्रबल कमी झालेला आहे तो वाढवायचा. आणि भगवान शंकरांनी आपल्या भक्त मंडळीला खुश करण्याकरता एवढे असणारे दागिने आपल्या अंगावरती घातले आहेत. कोणते दागिने, हेच गजचर्म, कंठी शोभे वासुकी हार. आता पुढे एक कथाशी वर्णन केले आहे भगवान शंकराच्या बाबतीमध्ये, की भगवान शंकराचे असणारे 1 आणि 2 नाहीत, 8 मूर्ती भगवान शंकराच्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे 8 मूर्ती भगवान शंकराच्या आहेत. आणि त्या 8 मूर्तीचं दर्शन आपल्याला दररोजचं होतं, पण लक्षात येत नाही. नंबर एक जर कोण असेल अष्टमूर्तीच्या, भव, शर्व, उग्र, रुद्र, पशुपती, महादेव अशा स्वरूपामध्ये भगवान शंकराच्या असणाऱ्या 8 मूर्ती आहेत. त्या 8 मूर्तीपैकी पृथ्वी सुद्धा भगवान शंकराची एक मूर्ती आहे. नंबर 2 ला पाणी सुद्धा भगवान शंकराची मूर्ती आहे. हवा सुद्धा भगवान शंकराची मूर्ती आहे. अग्नी सुद्धा भगवान शंकराची मूर्ती आहे. आणि आकाश सुद्धा भगवान शंकराची मूर्ती आहे. भगवान शंकराचे असणारे 1 आणि 2 नाहीत, 8 असणाऱ्या मूर्ती आहेत. त्याच्यापैकी चंद्र सुद्धा भगवान शंकराची मूर्ती आहे. याच्या पुढे वर्णन केलेलं आहे. भगवान शंकराची सूर्य सुद्धा असणारी मूर्ती आहे. आणि भगवान शंकराची आणखी एक मूर्ती सांगतो. प्रत्येक जणाच्या हृदयामध्ये असणारा जो प्राण आहे, जो आपण ज्याला जीव म्हणतो, हा जीव सुद्धा किंवा प्राण सुद्धा भगवान शंकराची असणारी मूर्ती आहे. आपण बोलत असताना म्हणतो ना, सर्वा घटी राम देहा देही एक. सर्वा घटी राम देहा देही एक. सर्वा घटी राम देहा देही एक. सर्वा घटी राम सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. सर्वा घटी राम देहा देही एक. आणि सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, म्हणजे आपल्या जवळ असणारा जो प्राण आहे, तर तो प्राण सुद्धा असणारा वर्णन केलेला आहे. भगवान शंकर म्हणजे प्राण मात्र अलग नाही, एकच आहेत. म्हणून
पुढे भगवान शंकराच्या लीलेच्या बाबतीमध्ये एक वर्णन असं केलेलं आहे. भगवान शंकराचा आणखी एक अवतार सांगितला जातो, तो म्हणजे नंदिकेश्वराचा असणारा भगवान शंकराचा असणारा अवतार आहे. एक असणारे शिलाद मुनी म्हणायचे असणारे मुनी, आणि त्यांनी असणारी प्रार्थना करण्याकरता सुरुवात केली. पितर लोकांनी सांगितलं की आमचा उद्धार व्हावा याच्याकरता असणारी पुत्र संततीची असणारी भूमिका, तुमच्या पोटी एखादा असणारा पुत्र जन्माला यावा. त्यावेळेस त्यांनी तपश्चर्या करण्याकरता सुरुवात केली. आणि ती तपश्चर्या करत असताना इंद्र भगवंताची असणारी तपश्चर्या केली. इंद्र भगवंताची तपश्चर्या केल्याच्या नंतर इंद्र भगवंत असणारे प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर इंद्र भगवंतांनी सांगितलं काहीतरी वरदान मागा. वरदान मागत असताना इंद्र भगवंताला वरदान मागू लागले, मला असं वरदान द्या, सुंदर असणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा, मला एक पुत्र व्हावा. सांगितलं काही हरकत नाही, तुम्हाला मुलगा होईल, पण ऐका, मुलगा मला देत असताना एक म्हणजे त्याचा जन्म आईच्या गर्भाशयामधून होऊ नये, एक. आणि नंबर 2 ला त्या मुलाला मरण येऊ नये. इंद्र भगवंतानं सांगितलं असा मुलगा मात्र जन्माला येऊ शकत नाही, आणि जरी जन्माला आला तर त्याला मरावं मात्र लागेल. आणि याच्या पुढे सांगतो, असा मुलगा मात्र मी तुम्हाला देऊ शकत नाही. सांगितलं मग असा मुलगा कोण देऊ शकतात? सांगितलं असा मुलगा जर तुम्हाला पाहिजे असेल तर भगवान शंकराची असणारी तुम्ही आराधना करा. आणि भगवान शंकराची आराधना पुन्हा शिलाद मुनीने असणारी सुरुवात केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शंकर तपाचिया अंती शिव झाला प्रसन्न. तपाच्या शेवटच्या भूमिकेमध्ये असणारे भगवान शंकर प्रसन्न झाले, बोलू लागले, देवा मला जर पुत्र असणारा पाहिजे आहे, पण तुम्ही देत असताना मात्र काय करा, एक मात्र त्याचा जन्म स्त्रीच्या पोटामधून असणारा होऊ नये, आणि नंबर 2 ला असणारा त्याला मरण येऊ नये. भगवान शंकरांनी सांगितलं असा मुलगा जर द्यायचा म्हटलं ना तर मला सुद्धा देता येणार नाही. त्याचं कारण एक आहे, मग असा मुलगा द्यायचा म्हटल्यानंतर मलाच अवतार घ्यावा लागेल. भगवान शंकरांनी तो जो नंदीचा अवतार घेतलेला आहे, तो नंदीचा अवतार म्हणजे दुसरा तिसरा कुणाचाच नाही. नंदीचा अवतार म्हणजे भगवान शंकराचा असणारा अवतार आहे. नंदी आणि भगवान शंकर याच्यामध्ये काहीच भेदभाव नाही. आता नंदी नेमकं नाव का पडलं त्याचं कारण एक आहे. ज्या वेळेला शिलाद मुनीला असणारा पुत्राची प्राप्ती झाली, त्यांना आनंद झाला. आनंद झाला, आणि आनंद झाल्याच्या नंतर सगळं वातावरण असणारा आनंदी आनंद, आनंद 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 असं बोलत असताना त्याचं नावच ठेवलं नंदी. आनंदी नंदी आनंदी म्हणून त्याचं नाव ठेवलं नंदी. कालांतरानं लहानाचा मोठा एक 8 वर्षापर्यंत असणारा झाला. त्यानं भरपूर शिक्षण शिकलं, आणि शिक्षण शिकल्याच्या नंतर काय वर्णन करावं, वेद असतील, शास्त्र असतील, सगळं शिक्षण लहान वयामध्ये वयाच्या 8व्या वर्षापर्यंत त्याचं शिक्षण असणार पुष्कळ असणार झालं. आता आपले मुलंही 8 वर्षापर्यंत भरपूर शिकतात बरं का. शाळेमध्ये घालायची 6 वर्षाच्या अगोदरची एक शाळा, त्याला आपण बालवाडी म्हणतो अगोदरची, पण आता बालवाडी जास्त सांगता येणार नाही. आता इंग्लिश स्कूल बरं का. 25,000 रुपये भरायचे, गाडी येणार, त्याची टाय वगैरे जिथल्या तिथं असे बांधलेले असणार, बस त्याला एक वॉटर बॅग असे अडकलेले, सुंदर त्याचं मेकअप, गाडीमध्ये बसवणार, त्याला तिथं घेऊन जाणार. 1 वर्षामध्ये सारख्या फेऱ्या चालू असतात, जाणं येणं जाणं येणं. वर्षामध्ये त्याला एकच कविता शिकवली जाते बरं का 25,000 रुपयामध्ये. जॉनी जॉनी यस पप्पा, इडेन शुगर नो पप्पा, आणि ओपनी व माऊज हा हा म्हटलं 25,000 फिटले बस. म्हणजे हे जे शिक्षण आहे त्या नंदीनं सुंदर स्वरूपामध्ये 8 वर्षापर्यंत शिक्षण घेतलं. 2 असणारे घरी असणारी देवता आली,
आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये सहज शिलाद मुनीनं प्रश्न विचारला, माझ्या मुलाचं भविष्य सांगावं. मग भविष्य सांगा म्हटल्यानंतर त्यांनी भविष्य सांगण्याकरता सुरुवात केली. या मुलाचं भविष्य असं आहे, आतापर्यंत हा ज्ञानी आहे, सर्व गुण संपन्न आहे, पण एक मात्र थोडीशी गोष्ट पुढे अवघड आहे बरं का. शिलाद मुनीने सांगितलं, कोणती गोष्ट? गोष्ट एक अशी आहे की याचं जीवन आता संपत आलेलं आहे. 8 वर्षापर्यंत त्याला देवानं असणार जीवन दिलेलं आहे. याच्या पुढे मात्र हा जिवंत राहणार नाही, आता मरणार आहे. नंदीची कथा चालू आहे बरं का. आता जीवन याचं संपणार, हा मरणार. त्यावेळेला सहज प्रश्न विचारला नंदीनं, पिताश्री तुम्ही का रडता? सांगितलं, बाळा आता तुझं जीवन संपत आलेलं आहे आणि या दोघांनी असं भाकीत सांगितलेल्या देवता मंडळीने की तू आता मरणार आहेस. सांगितलं, रडू नका, काळजी करू नका, मृत्यूला हसत मुखानं सामोरे जायचं असतं. आणि मृत्यूला जरी चुकवायचं असेल तर मृत्यू सुद्धा आलेला टळतो किंवा चुकतो. त्याचं कारण एक आहे, मृत्यू जर चुकवायचा असेल तर मृत्यू चुकायचा म्हटल्याच्या नंतर आलेला मृत्यू सुद्धा चुकवता येतो, पण त्याला नामचिंतन करायला पाहिजे. यम आलेला असा जर कळाला रे कळाला तर यम आलेला कळाला बरोबर असताना देवाचं नामचिंतन करायचं. यमाला सुद्धा घेऊन जाता येत नाही. हा, मग तुम्ही म्हणाल यम आलेला कळतो का? कळतो बर का. कानी तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. मृत्यूवाल्याला सुद्धा कळतो. कानी घालोनिया बोटे नादजे पहावे, न दिसता जाणावे. 9 दिवस दररोजचं काम करायचं बरं का. घरी बसल्या बसल्या काम जर काही नसलं, असे 2 बोट घ्यायचे आणि कानामध्ये टाकायचे. कानामध्ये टाकल्याच्या नंतर असा गुई असा आवाज येतो बरं का. ज्या दिवशी आवाज येणार नाही असं समजायचं 9 दिवसामध्ये आपण जाणार. कुठं? अंबाजोगाईला नाही बरं का. बस. हा, पुन्हा डोळा घालोनिया चक्र. बस. पुढे सांगितलं बोहोया, दररोजच्या असणाऱ्या अशा बोहोया पाहायच्या. डोळ्यामध्ये असणारे बोट घातल्याच्या नंतर 7 दिवस बोहोया पाहता न दिशेची जाणा, आयुष्याची गणना 7 दिवस, किंवा चक्र नाही दिसल्याच्या नंतर 5 दिवस. आणि याच्या पुढलं सांगतो आणखी एक भाग. मरण काही क्षणामध्ये येणार आहे, थोड्या अंतरावर मरण आलेलं आहे. असं जर ओळखायचं असेल तर दररोज माणसानं काय करायचं, आपल्या नाकाचा असणारा शेंडा बघत राहायचं बरं का, सारखा असणारा. आता बघा आपल्या बसल्या बसल्या बघा, आता दिसतो का नाही बघा तुम्हाला. नाकाचा शेंडा जर दिसला तर असं म्हणायचं आपलं आयुष्य भरपूर आहे बरं का. पण ज्याला नाकाचा शेंडा दिसना गेला त्यांना असं समजायचं आता एक 5-10 मिनिटामध्ये आपलं मरण आहे म्हणजे आहे. मग अशा माणसानं काय करायचं? रडायचं नाही बरं का. हा, अशा माणसानं हसत मुखानं काय करायचं? भगवान भोलेनाथाचं असं नामचिंतन करायचं, त्याला मरण येणार नाही. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
नमः शिवाय ओम नमः शिवाय। त्या नंदीनं सांगितलं पिताश्री काळजी करू नका बरं का, मरणाला सुद्धा असणारे मी चुकवतो. त्यानं भगवान शंकराचं भजन सुरू केलं. नमः शिवाय ओम नमः शिवाय. घटना अशी घडली, कालांतरानं भगवान शंकर प्रसन्न झाले आणि वरदान म्हणून बोलण्याकरता सुरुवात केली. काय पाहिजे तुम्हाला? त्या नंदीनं सांगितलं देवा मला मरण येऊ नये. सांगितलं काही हरकत नाही. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला माहिती नाही, तुमचा अवतार म्हणजे मी साक्षात स्वरूपामध्ये आहे. म्हणजे भगवान शंकर आणि नंदी बैल असणारे अलग नाहीत, एकच आहेत. दुसरी गोष्ट, मी तुमच्या जवळ असणार 24 तास असणार थांबावं, तुम्हाला सोडून 1 सेकंद सुद्धा असणारे बाहेर कुठं असणार जाऊ नये. म्हणून भगवान शंकराला सोडून नंदी बैल कधी सुद्धा कुठं जात नाही. नंदी बैल म्हणजे भगवान शंकराचं असणारं वाहन. आणि मंदिराच्या बाहेर का नंदी बैल थांबले त्याचं कारण एक आहे. जर भगवान शंकर मंदिरातून बाहेर जर निघाले आणि एखाद्या भक्ताकडे जर जायचं म्हटले तर नंदी बैल असणारा दरवाजामध्येच हजर उभा आहे. म्हणजे सेवावर का, सेवा करण्याकरता नंदी बैल तिथंच आहे. एखाद्या माणसाला जर पिंडीचं दर्शन नाही झालं आणि त्याला जर नंदीचं दर्शन झालं तर असं समजायचं भगवान शंकराचंच झालं. एखादा माणूस पंढरपूरला गेला आणि विठ्ठलाचं दर्शन नाही झालं, त्याला जर चोखोबरायचं दर्शन झालं आणि त्याला जर नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन झालं तर त्याला विठ्ठलाचं असणारं दर्शन झालं. म्हणजे भेदभाव अजिबात नाही. पुढं कालांतरानं प्रत्येक मंदिराच्या बाहेर तुम्ही पहा, आता प्रत्येक मंदिराच्या बाहेर असणारा नंदीकेश्वर आहे का, हा सेवक आहे. नवे नवे एकच अवतार आहे, सेवा करण्याकरता नंदी आहे. पुढं भगवान शंकराचे 1 आणि 2 नाहीत, भगवान शंकराचे असणारे 11 अवतार प्रमुख सांगितले, ज्याला आपण 11 रुद्र म्हणतो. त्या 11 रुद्रापैकी कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शांता, अजपाद, अर्ही, बुध्न, शंभू, चंड आणि भव असे 11 असणारे रुद्र भगवान शंकराचे असणारे अवताराच्या बाबतीमध्ये आहेत. आता याच्या पुढं भगवान शंकराचा आणखी एक अवतार सांगितलेला आहे. तो अवतार म्हणजे तुका म्हणी रुद्रा अंजनीची या कुमरा, काय भक्ती जात्या वाटा मज दावाव्या सुभटा. भगवान शंकराचा हनुमंतरायाचा असणारा एक अवतार आहे. का अवतार घेतला? ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्रजीला अवतार घ्यायचा होता त्यावेळेला सगळेजण 33 कोटी देवता मंडळी आणि भगवान शंकर गेले आणि क्षीरसागराच्या ठिकाणी विनंती करू लागले, देवा तुम्ही अवतार घ्या. भगवान विष्णूने सांगितलं मी अवतार घेतो पण मला सगळ्याला सहकार्य करण्याकरता किंवा तुम्ही मला सहकार्य करण्याकरता सगळ्या जणांनी अवतार घ्या. 33 कोटी देवतांनी सांगितलं कोणता अवतार? तुम्ही वानर व्हा. भगवान शंकरांनी सांगितलं काही हरकत नाही, वानर व्हायचं ना, आम्ही वानर होतो पण सगळ्यामध्ये मोठा वानर मी होईल आणि माझं नाव हनुमंतराय राहील. म्हणजे भगवान शंकराचा असणारा जो अवतार आहे तो हनुमंतरायाचा अवतार आहे. आणि किती प्रेम, जावोनी पाताळा केली देवीची अवकळा. पाताळामध्ये राम लक्ष्मण नेले आणिले चोरून. तिथं गेल्याच्या नंतर देवीच्या पुढं राम लक्ष्मणाला बळी द्यायचं होतं पण सोडवणूक कोण केली? माझ्या हनुमंतरायांनी, नवे नवे माझ्या भगवान शंकरांनी सोडवणूक केली. रात्रीची वेळ आणि देवीला हनुमंतरायांनी बोलण्याकरता सुरुवात केली, देवी एक 10 मिनिटाकरता तुमचं मला पद द्या. देवीनं पद दिलं. शिरच्छेद करण्याकरता समोर आणलं आणि समोर आणल्याच्या नंतर देवीच बोलू लागली. देवी म्हणजे कोण? हनुमंतराय. प्रभू श्री रामचंद्रजीला आणि लक्ष्मणजीला प्रश्न विचारला, आता तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मरायचं आहे, तुमची शेवटची काही अपेक्षा असेल तर बोला.
जर तुम्हाला कुणावर विश्वास असेल, कुणाला बोलून घ्यायचा असेल फोन लावून, तर बोलून घ्या. कुणी वाचवणारी देवता असेल तर. प्रभू श्रीरामचंद्रजींनी अशी खाली थोडीशी मान झुकवली, देवीला बोलण्याकरता सुरुवात केली. अगं देवी, जास्त बोलू नको बर का. हा, माझा जर हनुमंतराय इथं असता तर तू काय बोलत होतीस? आणि देवी म्हणजे कोण? हनुमंतराय. हनुमंतरायाला परीक्षा बघायची होती. एवढे 18 पद्मवानर आहेत, नेमकं नाव कुणाचं घेतात हे बघायचं होतं बरं का. अगोदर प्रदर्शक नाही केलं. हनुमंतरायाचं नाव घेतल्याबरोबर हनुमंतरायानं असं कॉलरवर करायला पाहिजे होती, पण अजिबात नाही बरं का. हनुमंतरायाचं नाव घेतल्याबरोबर देवीचं रूप टाकून दिलं, हात जोडले. मारुतीचे घ्यावे, नाव मारुतीचे घ्यावे, नाव मारुतीचे घ्यावे, नाव मारुतीचे घ्यावे, नाव मारुतीचे. हॅलो. नाम मारुतीचे घ्यावे आणि मग पाऊल टाकावे. कोणी जर माझ्या हनुमंतरायाचं नाव घेत असेल तर हनुमंतरायाचं नाव घेतलं म्हणजे त्याला भगवान शंकराची भक्ती झाली. म्हणजे तुका म्हणी रुद्रा, म्हणजे हनुमंतराय आणि भगवान शंकर अलग नाहीत, एकच आहेत. पुढे एक सुंदर असणारी कथा वर्णन केली आहे भगवान शंकराच्या बाबतीमध्ये. कोणी शिवलीला अमृताचं पारायण जर करत असेल तर उत्तर बरोबर द्या बरं का. कोणी शिवलीला अमृताचं पारायण जर करत असेल तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा असणारा अध्याय आहे. कोणता अध्याय? की जो की भगवान शंकरला सगळ्यात जास्त आवडतो. हा, 11. टाळ्या वाजवा एकदा. शिवलीला अमृतामध्ये सगळ्यात जास्त आवडणारा अध्याय भगवान शंकरला कोणता असेल तर तो 11वा असणारा अध्याय. बर, त्या अध्यायामध्ये एक असणारी स्त्री आहे. त्या स्त्रीचं नाव काय आहे? हा, वा, छान छान. एकदा टाळ्या वाजवा परत एकदा. म्हणजे हा, त्याचं कारण आहे बरं का. नाहीतर कसं आहे, गुरुवारचे व्रत तर दररोजच चालू आहेत. 8 पाट असणारं नगर होतं, त्याच्यामध्ये एक राजा होता, त्याला 2 असणाऱ्या राण्या होत्या. सगळी दैना चालू होते. त्यांनी असणारी देवीची पूजा केली आणि सगळी संपत्ती आली. बस संपलं. आता कुठं नगर आहे की काय नाही की पत्ताच नाही त्याचा. शिवलीला अमृतामध्ये सुंदर असणारा एक अध्याय आहे. त्या अध्यायाचं असणारं वर्णन इतकं सुंदर स्वरूपामध्ये केलेलं आहे. भगवान शंकराला सगळ्यात जास्त जर अध्याय कोणता आवडत असेल तर तो 11वा अध्याय. आणि तो शिव महापुराणामध्ये सुद्धा असणारा अध्याय सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेला आहे. भगवान शंकराने असणारा एक अवतार घेतलेला आहे. तो अवतार म्हणजे वैश्य. आणि हा अवतार घेण्याचं कारण दुसरं तिसरं काही नाही. एक भक्त असा आहे की त्या भक्ताची परीक्षा घेण्याकरता भगवंताला त्यांच्या घरी जावं लागलं. विचार करा बरं का. आता
देवाच्या मनामध्ये एखादा भक्त जर आवडला तर त्याची परीक्षा घेण्याकरता माग थांबत नाहीत बरं का. त्याची परीक्षा घेण्याकरता देव तिथपर्यंत असणारे जातात. आता एक स्त्रीचं नाव सांगितलं जातं त्या अध्यायामध्ये. थांबा आता, तू बसा निवांत खाली. आता पुढं कुणालाच येऊ देऊ नका. आता त्या स्त्रीचं नाव सांगितलेलं आहे महानंदा. गावाचं नाव नंदीग्राम, स्त्रीचं नाव महानंदा, आणि तिचं जे आचरण सांगितलेलं आहे ते वाईट. म्हणजे आचरण मात्र तिचं वाईट सांगितलेलं आहे. आचरण वाईट तिचा असणारा तो धर्माचा असणारा भाग. पण तिनं मात्र तपश्चर्या केली. पण ती कोणती तपश्चर्या? घरी बसून तपश्चर्या. आचरण वाईट, पण एक सुंदर असणारं मंदिर, जिथं राहत होती त्याच्या शेजारी असणारं छोटंसं मंदिर. त्या मंदिरामध्ये असणारी भगवान शंकराची एक पिंड, आणि त्या पिंडीच्या जवळ एक माकड एक पाळलेलं आणि एक कोंबडा एक पाळलेला. आणि त्या महानंदीनं काय करायचं? अशी हातामध्ये विभूती घ्यायची, एकदा माकडाला लावायची, अशी माकडाच्या सगळ्या अंगाला ती अशी पट्टी पट्टी वडायची बरं का. आता कोण काय पाळील काही सांगता येत नाही बरं का. लोक सासू सासऱ्याला सांभाळणार नाहीत, पण कुत्रे माकडं वगैरे सगळे 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 सांभाळणार बरं का. हा, उलट सासू सासऱ्याचा सांभाळण्याचा खर्च कमी, पण महिन्याचा एक एक कुत्र्याचा 6,000 6,000 रुपये खर्च. पण ती कुत्र सुद्धा असं आहे, चोर आल्याच्या नंतर झोपत, अजिबात उठत नाही बरं का. हा, चोर निघून गेल्याच्या नंतर पुन्हा मालकाला म्हणते, उठा प्रभात झाली. सगळी चोरी करून गेल्याच्या नंतर. ज्या वेळेला त्या महानंदीनं अशी विभूती घ्यायची, माकडाला पण लावायची. दुसरा एक कोंबडा होता, त्या कोंबड्याला सुद्धा असणारी विभूती लावायची. आणि रुद्राक्षाच्या माळा माकडाच्याही गळ्यामध्ये घातल्या. रुद्राक्षाची माळ कोंबड्याच्या सुद्धा गळ्यामध्ये घातली. आणि गायन सुरू करायचं महानंदेनं, आणि नाचण्याकरता सुरू करायचं माकडानं आणि कोंबड्यानं. तिचं गायन म्हणजे साधं नव्हतं बरं का. गायन म्हणजे गायन. त्या महानंदेच्या पुढे रंभा, तिलोत्तमा, उर्वशी एवढ्या फिक्या होऊन जायच्या. असलं गायन तिचं नंबर 1. सुंदर गायन असं सुरुवात करायची, आणि आनंदाच्या भरामध्ये त्या माकडाला आणि कोंबड्याला नाचवण्याकरता सांगायची. आता ते शिकवलेले दोघ जण, त्या माकडानाही नाचायचं आणि त्या कोंबड्यानाही नाचायचं, पण दोघांनी कधी भांडणं करायची नाहीत बरं का. सुंदर स्वरूपामध्ये दोघांनी असं नाचकाम करायचं. आणि ते दोघं जण नाचू लागले की मग मात्र महानंदीला असणारा आनंद व्हायचा. ते दोघं जण नाचू लागले की महानंदच्या जवळचे असणारे जेवढे काही पुरुष आहेत, तिथले असणारे जे काही महिला आहेत, सगळ्या जणांनी असणारे आनंदामध्ये होऊन त्या माकडाचं कोंबड्याचं असणारं कौतुक करायचं. सुंदर स्वरूपामध्ये दररोज असणारा त्यांचा तो खेळ. घटना अशी घडली, इतकी तपश्चर्या. एक दिवस भगवान शंकरांनी निर्णय घेतला, खरीच हिची तपश्चर्या आहे, आपण हिची परीक्षा घेतली पाहिजे. त्याचं एक कारण सांगितलं जातं बरं का. त्या महानंदेचं असणारं आचरण वाईट, आणि ती असणारी एक वेश्या. पण तिनं एखाद्या व्यक्तीला जर शब्द दिला तर शब्द असणारा तो तंतोतंत पाळायची. एखाद्या व्यक्तीने जर धन दिलं तर तेवढ्या कालावधीपर्यंत असणारी त्या पुरुषाची असणारी ती पत्नी म्हणून असणारा तो संसार करायची. आणि ही तपश्चर्या तिची. घटना एक दिवस अशी घडली, तपश्चर्या वाढल्याच्या नंतर भगवान शंकरांनी तिची तपश्चर्या पाहण्याकरता एका साधारण माणसाचं रूप धारण केलं. विचार करा बरं का. आता देव सुद्धा परीक्षा घेण्याकरता कोणत्या रूपामध्ये येईल कधी सुद्धा सांगता येत नाही. वाईट आचरण भगवान शंकरांनी कैलास पर्वत सोडून दिला आणि साधारण माणसाचं रूप धारण केलं, पण ते सुद्धा श्रीमंत माणसाचं. हातामध्ये जे कडं घातलं का नाही, ते हातामधलं कडं कमीत कमी एक अर्धा किलोचं असणारं कडं, असं मोठं कडं घातलं, आणि ते सुद्धा सोन्याचं कडं. हातामध्ये असणारे एक शिवलिंग, अंगावरचे असणारे दागदागिने भगवान शंकराने घातले, आणि तिची परीक्षा घेण्याकरता महानंदेच्या असणाऱ्या घरी गेले. महानंदेनं भगवान शंकराला असणारं पाहिलं पण ओळखलं नाही. भगवान शंकर आल्याच्या नंतर तिनं सुंदर स्वरूपामध्ये असणारं स्वागत केलं. बसण्याकरता असणारं आसन दिलं, पण आसन दिल्याच्या नंतर लगेच चहा पाण्याची असणारी
स्वागताची भूमिका झाली, पण महानंदा चहा देत असताना सारखं महानंदीचं लक्ष हातामधल्या त्या कंगनाकडे, सारखं लक्ष त्या कंगनाकडे. अर्धा तास झाला, 1 तास झाला, दोघांची चर्चा सुरू झाली, पण कुठलाही विषय निघाला की महानंदीचं लक्ष त्या कड्याकडे. सहज भगवान शंकरांनी प्रश्न विचारला, महानंदा तुझं सारखं लक्ष बोलण्याकडे नाही पण या कड्याकडे आहे. मग त्यावेळेला त्या महानंदीने सांगितलं, होय बरोबर आहे, माझं सारखं लक्ष असणार त्या कड्याकडे आहे. तुला हे हवा आहे का? त्या महानंदीने सांगितलं, होय मला हे कड मात्र हवा आहे, मला हे आवडलेलं आहे. हे कड हे अमोलिक आहे, याची किंमत जर करायची म्हटलं तर भरपूर किंमत होईल, पण हे जर कड मी तुला दिलं तर याच्या बदल्यामध्ये तू काय मला असणारी देशील? त्यानं सांगितलं, जर तुम्ही हे मला जर कड दिलं तर 3 दिवसापर्यंत दिवस आणि रात्र तुमची पत्नी म्हणून मी असणारी सेवा करील. सांगितलं, हा जो शब्द तू बोलत आहेस हा खरा आहे का खोटा आहे? नाही नाही देवा, तुम्ही जर हे मला कड दिलं तर 3 दिवसापर्यंत आणि 3 रात्रीपर्यंत तुमची या ठिकाणी मी सेवा करेल. याला साक्षीदार कोण? भगवान शंकरांनी सांगितलं, जर तुला हे कड पाहिजे असेल तर 3 वेळेला असणारा उच्चार करायचा, मग मी असणारा तो कड देतो. भगवान भोलेनाथानं बोलण्याकरता सुरुवात केली. आपल्या दोघाच्या साक्षीला म्हणून इथं या ठिकाणी एक म्हणजे सूर्य आहे आणि एक म्हणजे चंद्र आहे. दिवसाचा जर साक्षीदार कोण असेल तर दिवसाचा साक्षी सूर्य आणि रात्रीचा साक्ष. दिवसा काय काय माणसानं चोरी केली शेजारच्या नका पाहू द्या, गावातल्या माणसांना नका पाहू द्या, पण तुम्ही काय काय दिवसभर चोऱ्या केल्यात त्याला साक्षीदार कोण? सूर्य. रात्रीच्या वेळेला काय काय चोऱ्या केल्या याला साक्षीदार कोण? चंद्र. आणि शेवटी हे दोघ जण साक्षीदार येतात बरं का. हा, शेवटी असणारे माणसाचं मरण झाल्यानंतर हे दोघ जण साक्षी द्यायला येतात. एखादा माणूस म्हणू लागला का नाही हो नाही नाही मी दिवसा चोरी नाही केली, सूर्य होऊन सांगतो, अमुक अमुक दिवशी दुपारी 12:30 वाजता त्याचा भारा भरून कडबा आणला, मी बघितला. असं वाटतं कोणीच बघित नाही, पण सूर्यानं बघितलं ना. सूर्यानं बघितलं. रात्रीच्या वेळेला सुद्धा सूर्य असणारा पाहतो. त्या भगवान भोलेनाथानं सांगितलं, मला वचन दिलं पाहिजे, आणि वचन देत असताना 3 वेळेला म्हणायचं, मी दिवस आणि रात्र तुमची अर्धांगिनी म्हणून असणारी सेवा करील, पण बोलत असताना माझ्या छातीला हात लावायचा. काय भगवान शंकरांनी दिलं केली बघा. सुरुवातीला बोलण्याकरता सुरुवात केली, तुम्ही जर मला हे कंगन दिलं तर पत्नी म्हणून तुमची 3 दिवसापर्यंत असणारी दिवस आणि रात्रभर असणारी सेवा करीन असं छातीला हात लावला. 3 वेळेला असणारा स्पर्श केला, आणि स्पर्श केल्याच्या नंतर मग मात्र साक्षीदार म्हणून चंद्र आणि सूर्य. हातामधलं भगवान शंकरांनी ते कंगन काढलं आणि देऊन टाकलं. देऊन टाकल्याच्या नंतर मग मात्र महानंदा असणारी आनंदित झाली. आनंदित झाल्याच्या नंतर भगवान शंकरांनी पुन्हा बोलण्याकरता सुरुवात केली, महानंदा आता माझ्या हातामधलं असणारं कंगन तर तू घेतलंस, पण माझी आणखी एक विनंती आहे. आता माझ्याजवळ असणारे एक शिवलिंग आहे आणि हे मला प्राणापेक्षा प्रिय आहे बरं का. आता तू माझी अर्धांगिनी आहेस, लक्षात ठेव, हे अमोलिक असणारं जे शिवलिंग आहे मी तुझ्या असणाऱ्या जवळ देत आहे, पण लक्षात ठेव, जर याचा भंग झाला, हे तुटलं फुटलं किंवा काही झालं किंवा नष्ट झालं तर मी मात्र जिवंत राहणार नाही, मी मात्र प्राणत्याग करून टाकणार. विचार कर, तू माझी अर्धांगिनी आहेस, मी तुझ्याजवळ देत आहे, 3 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर जशाला तसं हे शिवलिंग मला परत द्यायचं. महानंदीनं सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, सांभाळण्याकरता आमच्याकडे वॉचमॅन आहेत, चोरी होणार नाही, भंग पावणार नाही, सगळे आम्ही दक्षता घेऊ. महानंदीनं हातामध्ये शिवलिंग घेतलं आणि जिथं कोंबडा आणि माकड बांधलेले होते का नाही, जिथं पहिलं शिवलिंग होतं हे उचललं आणि तिथं नेऊन असणार ठेवून दिलं. तिथं नेऊन ठेवून दिल्याच्या नंतर दिवस कसा तरी असणारा तो गेला. रात्र झाली, 11, 11:30, 12 वाजले. भगवान शंकरांनी लीला करण्याकरता सुरुवात केली. जिथं शिवलिंग नेऊन ठेवलं होतं भगवान शंकरांनी त्या शिवलिंगाचा असणारा जो बाजूचा भाग आहे तो मंदिराचा असणारा भाग आहे,
भगवान शंकरांनी बसल्या बरोबर असणारी अग्नीला आज्ञा दिली आणि सांगितलं, जिथं शिवलिंग नेऊन ठेवलेलं आहे तिथलं शिवलिंगाचा संपूर्ण असणारा भाग असणारा आता जाळून टाकायचा, शिल्लकच काही ठेवायचा नाही. भगवान शंकरांनी आदेश दिल्याबरोबर तर अग्नीनं लगेच अग्नी प्रज्वलित केला आणि त्या मंदिराचा असणारा सगळा भाग असणारा जाळण्याकरता सुरुवात केला. तोपर्यंत लोकांनी असणारा आक्रोश करण्याकरता सुरुवात केली, धावा पळा पाणी घेऊन या. तोपर्यंत महानंदा आणि भगवान शंकर एकांतामध्ये होते. महानंदेनं कानावर आवाज ऐकल्या बरोबर महलाच्या बाहेर आली. पाहती तर काय, जिथं शिवलिंग ठेवलेलं आहे त्या सगळ्या असणाऱ्या त्या शाळेला असणारा अग्नी लागलेला आहे. धावत धावत गेली, आपल्या शरीराचा विचारच केला नाही. धावत धावत गेली, तिनं सगळ्यात अगोदर माकडाला तिथं बांधून ठेवलं होतं, माकडाची दोरी सोडून टाकली. वेळ कमी होता. माकडाचं सगळ्यात जास्त प्रेम कोंबड्यावर. माकडाला सोडल्याबरोबर तर माकड लगेच गेला की लगेच कोंबड्याची दोरी सोडली. माकड आणि कोंबड दोघे असणारे पळून निघून गेले. तोपर्यंत शिवलिंगाकडे जाईपर्यंत सगळ्या असणारा जो यज्ञशाळेचा असणारा जो भाग आहे, शिवलिंगाचा भाग आहे, त्या मंदिरामध्ये काही शिल्लक राहिलं नाही. भगवान शंकराची लीला, सगळंच मंदिर जळून गेलं, काहीच राहिलं नाही. महानंदा हतबल झाली आणि साईडला थांबून अशी मोठमोठ्यानं आक्रोश करून रडू लागली. भगवान शंकरला परीक्षा घ्यायची होती. सगळे लोक रडू लागले, आमचं हे जळालं ते जळालं, एवढं सोनं जळालं, असं रडू लागले लोक. भगवान शंकरांनी थोडासा शोक करण्याकरता सुरुवात केली. महानंदीला एकच प्रश्न विचारला, महानंदा माझा एक प्रश्न आहे. लोक म्हणालेत कुणाचे कपडे जळाले, कुणाची चांदी जळालं, सोनं जळालं, कुणाचे काही अलंकार असणारे जळाले, पण मी जी तुझ्याजवळ शिवलिंग दिलं होतं ते तर व्यवस्थित आहे का नाही? मग लक्षात आलं, भगवान शंकराने दिलेलं शिवलिंग तर मी याच यज्ञशाळेमध्ये ठेवलं होतं. त्यानं हात जोडले आणि सांगितलं, देवा तुम्ही दिलेलं सुद्धा शिवलिंग असणार जळून खाक झालं बरं का, राहिलं नाही. महानंदा मी तुला शब्द दिला होता, ते शिवलिंग म्हणजे माझा प्राण. आता मी जिवंत राहणार नाही, मी आता मरणार. मी जिवंत राहणार नाही, आता मरणार. का? मी अगोदर सांगितलं होतं माझा प्राण जर काय असेल तर ते म्हणजे असणार शिवलिंग. एवढं बोलल्याच्या नंतर हॅलो हॅलो भगवान शंकरांनी महानंदेला आदेश दिला, महानंदा हे सगळं नगर तुझं आहे, सगळे लोक तुझे ऐकतात. आता मला जिवंत राहायचं नाही, मी आता मरणार. मला या ठिकाणी अग्नीमध्ये असणारा स्वतःचा देह संपून टाकायचा आहे. याच्याकरता एक आता लोकांना बोलवून चिता रचण्याकरता तयार करा. काय देवाची लीला आहे पहा. महानंदीने आदेश दिला, कारण हे पती परमेश्वर आहेत ना. आता 3 दिवसाकरता आदेश दिल्याबरोबर तर लोकांनी लाकडं आणले, कारण लाकडं आणणारे लोक दम काढीत नाहीत बरं का. नाही नाही, अजिबात नाही. ती गावोगाव ठरलेलीच असतात. गौऱ्यान लाकडं आणणारे लोक दम काढीत नाहीत. हा, सगळ्या जणांनी असणारे ते गौऱ्या लाकडं वगैरे आणले, तिथं चिता असणारी अशी तयार केली. आणि चिता तयार केल्या बरोबर भगवान शंकरांनी सांगितलं, महानंदा मी तुला शब्द दिला होता, माझ्या प्राणापेक्षा असणार ते शिवलिंग आहे ते आता दग्ध झालेलं आहे जळून. आता मी थांबणार नाही बरं का, मी चलतो आता. त्या अग्नीच्या जी असणारी चिता आहे त्या चितेला असणारा तो अग्नी असणारा प्रज्वलित केला. चिता असणारी भडकली, भगवान शंकर मध्ये जाऊन थांबले आणि भगवान शंकरानं स्वतःचं शरीर असताना असं जाळून टाकलं. त्याच वेळेला महानंदीनं डोळ्यानं पाहिलं आणि महानंदा विचार करते, मी तर त्यांच्या छातीला हात लावून सांगितलं होतं तुमची 3 दिवसापर्यंत पतीच्या स्वरूपामध्ये असणारी सेवा करणार. मग आता जर ते माझे पती 3 दिवसाकरता असतील तर 1 दिवस झाला ना, आणखी 2 दिवस शिल्लक आहेत. जर माझे पती मरण पावले असतील तर मला सती जाण्याकरता अधिकार आहे. आता मला जिवंत राहायचं नाही. आता का? मी पतिव्रत आहे आता, कारण मी शब्द दिलेला आहे. आता त्या महानंदीनं सुद्धा काय केलं, भगवान भोलेनाथाचं स्मरण केलं आणि त्या अग्नीला 5 प्रदक्षिणा घातल्या. आणि सगळ्या जणांना असणारं जेवढं आजपर्यंत सोनं जमा करून ठेवलं होतं, लोकांकडून असणारं गोळा करून ठेवलेलं सोनं होतं, सगळ्या ब्राह्मण मंडळीला बोलवून घेतलं आणि सगळं सोनं दान करून टाकलं. 5 प्रदक्षिणा केल्या आणि भगवान भोलेनाथाचं स्मरण केलं आणि आता चितेमध्ये उडी टाकणार तोपर्यंत भगवान शंकरांनी तिचा हात धरला. काय लिहिलं आहे? उडी अग्नीमध्ये टाकणार तोपर्यंत भगवान शंकरांनी हात धरला आणि सांगितलं, महानंदा
तो वैश्य म्हणजे दुसरा तिसरा कोणी नव्हता बरं का. शिवलिंग देणारा सुद्धा दुसरा तिसरा कोणी नव्हता. ज्या यज्ञशाळेला अग्नी लावला तो सुद्धा दुसरा तिसरा कोणी नव्हता. हे सगळं जे कार्य केलं ते फक्त मी एकट्यानंच केलं बरं का. आणि मला ओळखलं का तो? सांगितलं नाही देवा. भगवान शंकरानं साक्षात स्वरूपामध्ये दर्शन दिलं, सांगितलं मीच भोलेनाथ भगवान शंकर बरं का. काय तुला वरदान पाहिजे मागून घे. सांगितलं काही नाही देवा, माझी एक विनंती आहे, तुम्ही मात्र माझ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी असणारा एक अवतार घ्यावा. भगवान शंकराचा एक वैश्य नावाचा सुद्धा असणारा एक अवतार आहे. आणि भगवान शंकरांनी ही जी लीला केलेली आहे, सगळ्यात जास्त असणारी शिवलीला अमृतामध्ये जर सुंदर कोणती कथा असेल तर भगवान शंकराला अध्याय आवडत असताना तो 11व्या क्रमांकाचा असणारा हा अध्याय आवडतो. म्हणजे भगवान शंकराला सगळ्यात जास्त जर प्रिय काय असेल तर शिवलीला अमृतामधला 11वा असणारा अध्याय. आणि ते चरित्र म्हणजे महानंदेचं असणारं चरित्र. आज महानंदेचं जरी आपण नाव घेतलं ना, लक्ष करा बरं का, महानंदेचं जरी नाव घेतलं तर महानंदेचं नाव घेतल्याच्या नंतर भगवान शंकराला आवडतं. 2 वेश्या आहेत बरं का. एक वेश्या आवडते भगवान शंकराला महानंदा, आणि दुसरी एक वेश्या आहे ती आवडते भगवान विष्णूला. कोणती? हा नाही नाही, पंढरपूरला गेला का कोणी? हा हा हा, कानोपात्रा. किती फरक आहे विचार करा बरं का. एक वेश्या म्हणजे एक महानंदा भगवान शंकराला, आणि एक असणारी कानोपात्रा. देवाचं दर्शन तर पुन्हा आहे, अगोदर दर्शन कोणाचं आहे? अगोदर कानोपात्रेचं दर्शन आहे. काय विचार करण्याची भूमिका आहे महाराज. मी तर सांगतो ना, देव कसाही असो किंवा भक्त तो कसाही असो, पण दोघांची असणारी एकता झाली पाहिजे, तशी भक्ती करायची. म्हणून एकदा सुंदर असणार भगवान शंकराचा आपण आज महाशिवरात्री आहे. सुंदर सगळ्या जणांनी एकदा टाळी वाजवून सुंदर स्वरूपामध्ये भजन करा, कारण आज महाशिवरात्री आहे. आपल्या मुखाला भगवान शंकराचं नामचिंतन असं चांगल्या स्वरूपामध्ये आलं पाहिजे बरं का. परळी वैजनाथ की जय बोलो, परळी वैजनाथ की जय बोलो, परळी वैजनाथ की जय बोलो, परळी वैजनाथ की जय बोलो. परळी वैजनाथ की त्र्यंबकेश्वर की जय बोलो, त्र्यंबकेश्वर की जय बोलो, त्र्यंबकेश्वर की जय बोलो, त्र्यंबकेश्वर की जय बोलो, परळी वैजनाथ 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 की जय बोलो. भीमाशंकर की जय बोलो, हाँ भीमाशंकर की जय बोलो, ताली वाजवा. भीमाशंकर की जय बोलो, भीमाशंकर की जय बोलो, परळी वैजनाथ 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 की जय बोलो.
घृष्णेश्वर की जय बोलो, घृष्णेश्वर की जय बोलो, घृष्णेश्वर की जय बोलो, घृष्णेश्वर की जय बोलो, परळी वैजनाथ 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 की जय बोलो, औंढा नागनाथ की जय बोलो, औंढा नागनाथ की जय बोलो, टाळी वाजून म्हणा, औंढा नागनाथ की जय बोलो, औंढा नागनाथ की जय बोलो, परळी वैजनाथ 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 की जय बोलो, सोमेश्वर की जय बोलो, सोमेश्वर की जय बोलो, सोमेश्वर की जय बोलो, सोमेश्वर की जय बोलो, परळी वैजनाथ 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 की जय बोलो, रामेश्वर की जय बोलो, रामेश्वर की जय बोलो, रामेश्वर की जय बोलो, रामेश्वर की जय बोलो, परळी वैजनाथ 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 की जय बोलो, केदारनाथ की जय बोलो, केदारनाथ की जय बोलो, केदारनाथ की जय बोलो, केदारनाथ की जय बोलो, परळी वैजनाथ 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 की जय बोलो, उमा
उमापती महादेव की परळी वैजनाथ भगवान सोमेश्वर भगवान की अपने अपने माता पिता की पवन पुत्र हनुमान छत्रपति शिवाजी महाराज हर 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 हर। त्याच्यानंतर भगवान शंकरांनी असणारे एक आणि दोन नाहीत 12 ठिकाणी असणारी भगवान शंकरांनी मुख्य असणारे अवतार घेतलेले आहेत, म्हणजे 12 ज्योतिर्लिंग। त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी काही ज्योतिर्लिंग जर सांगायचे म्हटलं, आपल्याकरता जर भगवान शंकरांनी जर अवतार कुठे घेतला असेल तर आपल्याकरता खास परळी वैजनाथला अवतार घेतलेला आहे। आपलं एवढं भाग्य आहे, इथून जर आपल्याला परळीला जायचं म्हटलं तर जाण्याकरता 40 ते 50 रुपये, येण्याकरता 50 रुपये। ज्यानं डुप्लिकेट आधार कार्ड बनवून घेतलं त्याला तर रुपये नाही। म्हणजे विचार करा, आपल्याकरता देवानं किती सोय केली, किती जवळ आहे देव, विचार करा, एकदम जवळ। याच्या पुढे आणखी सांगतो, भगवान भोलेनाथ परळी वैजनाथ आपल्या एकदम जवळ आहेत। एखाद्या माणसाला तिथपर्यंत जाणं होत नसेल तर कमीत कमी सोमेश्वराचा असणाऱ्या भगवंताचा असणारा पिंडीचा भाग म्हणजे इथं आपलं मंदिर आहे। जो माणूस गावापासून इथपर्यंत चालत आला किंवा आपल्या घरापासून इथपर्यंत चालत आला, जेवढे पावलं होतील का नाही, जेवढे पावलं होतील त्याच्याकरता एक यज्ञ बर का। एवढंच नाही, माझ्या सोमेश्वराकरता तुम्ही इथपर्यंत चालत आलात, तुमच्यावर एखादं संकट जर आलं ना, तुम्ही किती अंतरापर्यंत लांब राहा, देव तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करील। का? देवाकरता तुम्ही चलत गेलात ना, देव तुमच्याकरता असणारा येणार। बस एवढंच नाही, आपण ज्या भगवंताच्या असणाऱ्या प्रांगणामध्ये आहोत त्या भगवंताची सुंदर असणारी कथा आपण श्रवण करू। सोमेश्वर भगवंताचा असणारा जो अवतार आहे, या अवताराच्या बाबतीमध्ये असं वर्णन केलेलं आहे, चंद्राला 1 आणि 2 नाही तर चंद्राला असणाऱ्या 27 असणाऱ्या पत्नी आहेत। चंद्राला काही प्रश्न विचारतो, उत्तर जर बरोबर दिलं तर कथा संपल्याच्या नंतर मी तुम्हाला 10 रुपये देतो बरं का। महाराज गरीब आहे ना, आणि जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर मला 100 रुपये द्या तुम्ही। हा ऐका, सांगा, दशरथ राजाला पत्न्या किती होत्या? 3। आता तुम्ही दोघींनी 100 रुपये द्यायचे बरं का पुन्हा। हा, आपल्याला फक्त 3 जणीच माहिती आहेत। कौशल्या 4 का, तुम्ही 200 द्यायचे। हा, कौशल्या, कैकेयी आणि त्याच्यानंतर सुमित्रा, ह्या 3 आपल्याला माहिती आहेत। पण का तिघी सोबत लग्न केलं ते सांगतो बरं का। कैकेयीच्या सोबत लग्न हे 3ऱ्या क्रमांकाचं लग्न आहे। सगळ्यात अगोदरचा पहिला विवाह असेल तर तो कौशल्याच्या सोबत आहे। आई वडिलांनी विवाह लावून दिला म्हणून पहिला विवाह कौशल्याच्या सोबत, दुसरा विवाह सुमित्रेच्या सोबत। कशा करता? सुमित्रा ही सेवा करणारी होती। पण भावार्थ रामायणामध्ये किंवा काही ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे, दिसण्याकरता कौशल्या मात्र सुंदर नव्हती। ऐका बरं का, दिसण्याकरता कौशल्या ही सुंदर नव्हती, दिसण्याकरता सुमित्रा ही सुंदर नव्हती, पण या दोघीपेक्षा दिसण्याकरता सुंदर नानी कैकेयी बरं का। काही माणसं असे फसलेत का नाही, तुम्हाला आता काय सांगावं काय नाही। जाऊन मुलगी बघून आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, गोरी पान आहे, सुंदर आहे, सुंदर आहे, आणि पुन्हा बँकेमध्ये नेलं, सही तर कर, माय मला सही येत नाही, अंगठा, त्याला त्यावेळेस कळालं। म्हणजे विचार करा, कैकेयीच्या बाबतीमध्ये कैकेयी ही फक्त दिसण्याकरता सुंदर होती, पण कैकेयी एवढं भोळ कोणीच नव्हतं बरं का, अजिबात नाही। दशरथ राजाला 1 आणि 2 पत्न्या नाही, दशरथ राजाला 703 पत्नी आहेत। पुढला प्रश्न, राजा रावणाला पत्न्या किती होत्या? बर, काही लोक म्हणतील आम्हाला काही पत्रिका आल्या नव्हत्या, आम्ही काही लग्नाला नव्हतो।
हा, राजा रावणाला 80,000 पत्न्या आणि मुलं जर सांगायची म्हटलं तर 1,00,000 मुलं आणि नातू सांगायचे म्हटलं तर 1,25,00,000 नातू. राजा रावण जर आज ग्रामपंचायतला उभा टाकला असता तर एवढं मतदान आपल्या घरचंच, विरोधामध्ये सुद्धा कोणी फॉर्म भरला नसता. श्रीकृष्ण भगवंताला 16,108 पत्न्या, एक चित्रकेतू म्हणायचा असणारा राजा होऊन गेला. त्या चित्रकेतू म्हणायच्या राजाला 1 आणि 2 नाही 1 कोटी पत्न्या. पुराणामधला असणार. चंद्राच्या पत्नीच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे 27 असणाऱ्या पत्न्या. पण चंद्राला जी असणारी जी पत्नी आवडत होती आणि प्रेमाची असणारी भूमिका म्हणजे रोहिणी. आणि काही कालावधी निघून गेला, दुसऱ्या पत्न्यांनी सहज दक्ष प्रजापतीला वडिलाला गराणं केलं. आमचे मालक असणारे चंद्र मात्र सारखा असणारा आम्हाला त्रास देतात आणि छळ करतात. त्यांचं सगळ्यात जास्त असणारं प्रेम मात्र रोहिणीवर आहे. असं बोलण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर दक्ष प्रजापतीनं समजून सांगण्याकरता सुरुवात केली. आणि समजून सांगण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर एकदा समजून सांगितलं, दोनदा सांगितलं, पण ऐकलं नाही. शेवटी दक्ष प्रजापतीनं चंद्राला शाप देऊन टाकला. तू मात्र या ठिकाणी भेदभाव करतो म्हणून तुला इथून पुढल्या कालावधीमध्ये असणारा क्षयरोग होऊन जाईल. क्षयरोग आपल्याला कळतो बरं का, क्षयरोग होऊन जाईल. ज्याला आपण अंगावरचे असणारे कोड म्हणतो किंवा काय असणारे दुसरे काही असणारे रोग आहेत, ते रोग होतात. सांगितलं तुम्हाला क्षयरोग होईल. शाप दिल्या बरोबर असणार. सगळ्या देवता मंडळीला असणारा दुःखाचा असणारा भाग